पहिली सांगितली स्वामी काज, दुसरी गुरु भक्ती। शिष्य असेल तर गुरुची सेवा। श्री गुरु राम वसिष्ठा शरण, कृष्ण संदीपनी गुरु केला, श्री गुरु वाचनी कोणी, संसार तारक श्री गुरु सारिका, मज हृदयी श्री गुरु, जो जो जयाचा घेतला गुण, तो क्या म्या गुरु केला जाण। गुरु से आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे। भागवतामध्ये 24 गुरूंचं वर्णन आहे दत्तात्रेयाच्या। पृथ्वी वायू आकाश अपो अग्नि चंद्रमा रवी मधले थोडे थोडे विसरतेत माझ्याकडून बरं का। मधु हा हरिनो मीन पूर्ण नाभी सुपेशकृत, एका कन्येला गुरु केलं, पिंगला नावाच्या वेश्येला सुद्धा गुरु केलं। जे म्हणतात ना श्री आशी श्री सशी, या जगताची उत्पत्ती प्रकृती आणि पुरुषापासून, एकटा पुरुष काहीच करू शकत नाही। अरे स्त्रीचा पोटी जन्म घेतात आणि जिच्या उदरातून जन्म घेतात तिला जर तुम्ही नाव ठेवत असाल, स्त्री फक्त महिन्यातल्या 4 दिवस आज पुरुष आहे, इतर वेळी ती पवित्रच आहे। सरळ सरळच बोलते मी, आपल्याला गोळा चोरून इंजेक्शन जमतच नाही, दंडात जाऊ नाही तारपर जाऊ। 4 दिवस फक्त ती आज पुरुष आहे, इतर वेळी तर ती पवित्रच आहे ना, तिला तिच्या पवित्रतेच्या मर्यादेच्या सगळ्या गोष्टी कळतात। मग इतर वेळी स्त्री जगाकडे पाहताना पवित्र नजरेने पाहते, पण तुम्ही तिच्याकडे पाहताना जर त्या वासनेच्या आणि अपवित्र नजरेनेच पाहत असाल तर आजही स्त्री जगात पवित्रच आहे, तुमची नजर खाली। दुसरी भक्ती सांगितली गुरु भक्ती, वेगळे वेगळे प्रमाण मला तुमच्या समोर मांडता येते। तिसरी भक्ती सांगितली पितृवचन, पुत्र असाल तर माय बापांची सेवा उभ्या आयुष्यात प्रामाणिकपणे करणे। आम्ही त्या देशात राहतो माझ्या दादांनो, जिथे आपल्या सावत्राईचं वचन पूर्ण करण्यासाठी 14 वर्षाचा वनवास पत्करणारा एक राम होता। सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देऊ एक वर भरत टीका। सुनहु प्राण प्रिय विशेष उदासी 14 वर्ष राम वनवासी 14 वर्ष। पहिल्या वराने भरताला राजगादी आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षाचा वनवास मागितला, पण जिनं वनवास दिला तिला माझी माय म्हणण्याची पद्धत या रघुकुलाची, म्हणून रघुकुलाची कथा आजही जिवंत आहे। ही सत्य आणि समर्पणाची कथा आहे, ही बंधू प्रेमाची कथा आहे, आदर्श प्रपंचाची कथा आहे। कशी असावी पत्नी सीता मातेला विचारा, सीता माता सांगेल कसा असावा पती, माझ्या पतीसारखा असावा। पत्नी कशी असावी हे रामप्रभूला जाऊन विचारा, रामप्रभू सांगतील माझ्या जानकी सारखी, माझ्या वैदेही सारखी पत्नी असावी। बोलू गोड वाक्य तुम्ही ऐकताय का महिला मंडळ? झोपल्या का काय ऐकताय सर्वजण? चांगल्या परिस्थितीमध्ये श्रीमंतीच्या काळात कोणती बी बायको नवऱ्याला गावरान तुपाचा आणि बदामाचा शिरा खाऊ घाली, पण नवरीची गरिबी आल्याच्या नंतर त्याची किंमत तेवढी शाबूत ठेवते ना, ती खरी पतिव्रता शास्त्राने सांगितली। आता नाही वाजवायचे तुम्ही टाळ्या, आता कशी वाजवायची? पतीची माता अनुसरुणी पतिव्रता, जी पतीचंच ऐकते फक्त तिला पतिव्रता नाही म्हटली। जी पतीकडून व्रत करून घेते तिला पतिव्रता म्हटले। पतिव्रतेची जिने म्हाताराच्या व्रतवाणी, शास्त्रात गीता, ममतेत माता आणि पातिव्रत्यामध्ये सीता याला तोड नाही। विधेही जनकाची कन्या, राजा दशरथाची सून आणि जगाच्या मालकाची पत्नी, पण 14 वर्षाचा वनवास जेवढा रामप्रभूने भोगला त्याच्यापेक्षा डबल वनवास सीता माते। रामाला एकदा येऊ 14 वर्षाचा, माझ्या सीता मातेचा तर आयुष्यभर वनवासच झाला। बापांना कधी जीवनामध्ये अंतर देऊ नका, कुणाच्या विषयी वाईट बोलू नका, कुणाविषयी वाईट विचार करू नका। हाताला काम आणि मुखात भगवंताचं नाम हाच खरा कल्याणाचा राजमार्ग। चित्रपटाला जाऊन चष्मे लावून आणि लेख समोर सेल्फी काढून बाई पण भारी कधीच होत नाही महिला।
जोपर्यंत तुम्ही तुमच्या अंतःकरणातला इगो जाळत नाही, जोपर्यंत एक बाई दुसऱ्या बाईला पाहून नागडोळे मुरडणं सोडत नाही, जोपर्यंत एक बाई दुसऱ्या बाईचा आदर करत नाही, जोपर्यंत एक बाई दुसऱ्या बाईला पाण्यात पाहणं सोडत नाही, जोपर्यंत सासू सोनेचं कौतुक करीत नाही, जोपर्यंत सून सासूचं कौतुक करीत नाही, तोपर्यंत बाई पण भारी होऊ शकत अजिबात नाही. मला वाटतो कधी कधी, इमानदारीनं वाटतं, कधीतरी एखादी सुनबाई सप्त्यासाठी कीर्तनाला हरिपाठाला जाताना जर रेडी झाली तर एखाद्या सासूनं पटकन म्हणलं पाहिजे, काय दिसायली ग माझी सून, एकच मिनिटं थांब सुनबाई, सुना लक्ष नाही का, तिनं म्हणावं एकच मिनिटं थांब सुनबाई, तिनं पटकन घरात जावं, मीठ मिरच्या मोहरी 3 वाटाची माती, अंग घासायचं दगड, घर झाडायचे केरसुनी, डोक्याचे केस, जे सापडन तिनं ते पटकन आणावं, पटा 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 सुनाची आता तोंडाली चुडच तुमच्या म्हणायला, पटा 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 सुनाची दृष्ट काढावी, नजर काढावी. तुमच्या पोरी चांगल्या दिसतात तर त्यांची दृष्ट काढतात, नाही सासू आम्ही बी कोणाच्या लेकीच आहोत ना, वाटू नये त्या सासूने कधीतरी सुनबाईची सुद्धा दृष्ट काढली पाहिजे. तुम्ही घरात आल्या आल्या एवढे नियम लावतात तर तिच्या पक्की डोक्यामध्ये बसत ही सासू म्हणजे हिटलरच आहे. तुम्ही पोरगी मांडली तर ती तुम्हाला आई का मानणार नाही. आता सुनांना फार आनंद झाला असता नाही का, सुनबाई सुना कान खोलकी सुना, आता आपले सुद्धा कर्तव्य आहे, आपले सुद्धा कर्तव्य आहे. ती कधी कधी सुनबाईने सुद्धा सासूचं कौतुक करावं, बरोबर आहे ना. तिने म्हणलं पाहिजे, सासूबाई मी KG to PG सगळे इंग्लिश मिडियमला शिकले, मी कुकिंगचे क्लास केले, मला सगळ्या डिशेस बनवता येतात, पण सासूबाई खरं सांगू का, पुरणाच्या पोळ्या बनवाव्यात ना त्या तर तुम्हीच कराव्यात. तुमच्यासारख्या पुरणपोळ्या अख्ख्या कॉलनीत अख्ख्या गल्लीत कोणाला येत नाही. ती सासू म्हणती, सुनबाई तू मेकअप करून आरतीचं ताट हातात घेऊन रेडी राहता, अख्खा स्वयंपाक मीच करते. जमलं पाहिजे ग, जमलं पाहिजे. ज्याला जगावर राज्य करायचं त्याने आधी शब्द जिंकले पाहिजेत. शब्द जिंकलेला व्यक्ती एक दिवस जगावर राज्य करू शकतो. परमार्थ आपल्यापासून फार दूर आहे. आधी प्रपंच करावा नीट का, आधी रक्तावर प्रेम करायला शिका. जे रक्त रक्तावर प्रेम करू शकत नाही ते रक्त देशावर आणि धर्मावर कधीच प्रेम करू शकत नाही. ज्याला देशावर आणि धर्मावर प्रेम करायचंय त्या रक्ताने आधी रक्तापासून सुरुवात करावी, आधी रक्त सांभाळावं. कधी कधी प्रपंच नेटका करायचं असेल तर नवऱ्याने बायकोचं कौतुक केलं पाहिजे आणि बायकोनी सुद्धा नवऱ्याचं कौतुक केलं पाहिजे. कधी कधी त्याने बिचाऱ्याने नवा शर्ट घातला तर बायकोनी म्हणलं पाहिजे, खरंच तुम्हाला शोभतोय तो, तुम्ही आज छान दिसताय. पण असं म्हणायला तुमच्या तोंडाला चुडच होतं. जगात कौतुक होईल पण बायको असा प्राणी तो कधी नवऱ्याचं कौतुक करीतच नाही, बरोबर आहे ना. त्यांनी कौतुक करावं याच्यासाठी तुम्ही बी कधी कधी केलं पाहिजे त्यांचं. जेवायच्या ताटावर बसले पहिला दुसरा तिसऱ्या घासाला तरी नवऱ्याने बायकोचं कौतुक केलंच पाहिजे. पहिल्या घासाला करायचं नाही आणि पहिलं विचारायचं भाजी तूच केली का, नाही तर उसनवारी असायची घोटाळा व्हायचा. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्यांनी उद्या किराणा मालाच्या दुकानावर जा, 1 रुपयामध्ये लेमनचे 4 गोळ्या भेटतात, सगळ्या घ्या, चांगल्या लागतात. इथे फ्रेश वाटतं माणसाचा टाइम पास होतो. कधी कधी नवऱ्यानं म्हणले पाहिजे, वा काय पनीरची भाजी केली, पाप्याची आई पनीरची भाजी करावी तर तूच करावी, तिच्यात केस तर निघाला. काय भाजी झाली म्हटली, काय आलूची, आलू मिळतात का तुम्हाला, आलू म्हणजे काहीच्या ताटातून काहीच्या डोक्यात. काय आलूची भाजी झाली, ती खरट का होईना पण आलूची भाजी करावी तर तूच करावी. भांडणं त्याच घरामध्ये होतात ज्या घरात कौतुक कमी, कौतुकाची सवय लावा, घरामध्ये भांडणं होणारच नाही. परमार्थ म्हणजे तरी काय, पर म्हणजे दुसऱ्याचा, मार्थ म्हणजे आत्मा. एकमेकाचं अंतःकरण जाणणं. आयुष्यभर अटीतटी असते माणसाला, माझं म्हणणं लोकांना पटावं, माझं अंतःकरण लोकांना कळावं, पण तुम्ही दुसऱ्यांना जाणून घ्या ना. कधीतरी लोकांना क्रॉस करण्यापेक्षा आपण क्रिएट होणं गरजेचं आहे आणि हा जगातला सगळ्यात मोठा परमार्थ आहे. निश्चयाचे बळ का म्हणी तिची फळ. तरुण मंडळीला विनंती असेल, नापास झाले म्हणून उडी टाकू नका. कोणीतरी दिल तोडलं घी फाशी, बापाने मोबाईल नाही घेऊन दिला टाक पाण्यात उडी.
नाही नाही तुम्ही 10वीला चांगल्या मार्काने पास झाले हरकत नाही, पुन्हा प्रयत्न एटीकेटीने फॉर्म भरा, पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नाची पराकाष्ठा. साऱ्यालाच नोकऱ्या लागल्या, आपण का लोखंड खायचं का? काहींनी व्यवसाय करा, वडिलोपार्जित जमीन असेल. कोण मला शेती जमत नाही, तुम्ही उसात बारा लावून लिंबाखाली लुडो खेळत बसता असतात तर मग शेतीचं वाटोळं नाही तर काय? शेती करा, कोणी व्यवसाय करा. पण एक वाक्य काळजात उतरून घ्या माईबाप, शेवटचं वाक्य वाणीला पूर्ण विराम. नको त्याच्या पाठीमागे लागून, नको त्याचे पाय चाटण्यापेक्षा शेंगदाण्याचा फुटाण्याचा गाड्या टाकून शेंगदाणे फुटाणे रोबावा पिका, पण लोकांची लाचारी कधीच पत्करू नका. 8 तास कडक इस्त्रीचे कपडे अंगावर घालून लोकांची गुलामगिरी करण्यापेक्षा मळालेले फाटके तुटके कपडे घालून एखादी चहाची टपरी टाका, पण स्वतःचा काहीतरी व्यवसाय करा, स्वतःचा व्यवसाय करा. बाटल्या मोकळ्या करणाऱ्यांनी बंगली इकली तर, रिकाम्या बाटल्या घेणाऱ्यांनी बंगली बांधली तर, बाहेरचे लोक मुंबईत येऊन, बाहेरच्या प्रांतातले लोक आपल्यात येऊन जर उद्योग घाटत असतील तर आपलंच कुठं काय चुकतंय? आपणच का मागे येतं? जगामध्ये फक्त 2 गोष्टीची लाज असावी, कानूनच करून ऐका. एक चोरी करणारीची आणि दुसरी व्याभिचार करणारीची. वास 2 गोष्टी सोडल्या तर तिसऱ्या कोणत्याच गोष्टीची लाज नाही, कष्टाची लाजच नाही. लाचारीच्या यशापेक्षा स्वाभिमानाचं अपयश मनात पचवायची तयारी ठेवा. निश्चयाचे बळ का म्हणे त्याची बळ काय काय 25 वर्षापर्यंत अभ्यास करा, 25च्या नंतर 50 असं राबायचं, ढोरासारखं राबायचं. कडे प्रत्येकाकडे 2 तारी बंगला असलाच पाहिजे, प्रत्येकाकडे निदान 10-15 लाखाची 4 व्हीलर कार असलीच पाहिजे, आणि प्रत्येकाकडे 1-1.5 लाखाचा मोबाईल असलाच पाहिजे. स्वतःच्या हिमतीवरती कमवा. आपल्या मायबापाच्या पैशावर, वडील बाप जात्याच्या पैशावर कधीच उड्या हाणू नका. कष्टाचा घाम करून मिळवलेला जो पैसा असतो ना, त्याचा डौल काय वेगळाच असतो. गड्या स्वतःच्या हिमतीवरती आयफोन, मायफोन, बापफोन काय घ्यायचे तर घ्या, पण ती स्वतःच्या हिमतीवरती घ्या. निश्चयाचे बळ तू काय म्हणे तिची बळ, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या झालेली सेवा. या गावचं ग्रामदैवत, आराध्य दैवत सती अहिल्या देवी भगवती, सती अहिल्या देवी आईसाहेबांच्या चरणी समर्पित करून